नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 32वा सारग्राही कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6 आणि भाग आपला चाललेला आहे 206वा. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. वसुधा वन बहु भांति है, फूलो फलो अगाध, मिष्ट सुवास कबीर गही, विषम कहे के साथ। वसुधा वन बहु भांति है, फूलो फलो अगाध, मिष्ट सुवास कबीर गही, विषम कहे के साथ। अर्थ ऐकूया दोह्याचा. वसुधा रूपी वन विविध प्रकारच्या फळाफुलांनी लगडलेलं आहे. कबीर म्हणतात की त्यातील गोड फळांचं ग्रहण करावं. कडू फळं घेऊन काय उपयोग आहे. कबीरांनी संसारावर वनाचं रूप केलेलं आहे. वनामध्ये जशी विविध प्रकारची फळं आणि फुलं असतात तसेच या सृष्टीमध्येही अनेक प्रकारचे लोक असतात. काही सद्गुणी असतात तर काही दुर्गुणी असतात. आता दुर्गुणांनी युक्त जरी मनुष्य असला तरी त्याच्याकडेही काहीतरी सद्गुण हे असतातच. कबीर सांगतात की त्याच्याकडील दोष न पाहता फक्त गुणच पाहावेत. त्या वनाप्रमाणे सृष्टीमध्ये सुद्धा अनेक प्राणी मात्र असतात. सर्व फुलात सारतत्व असा मध जसा असतो त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रात सार असं ते आत्मतत्व असतं आणि त्याकडे लक्ष असावं असं कबीर सांगतायत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. फुला फळांनी असे सुसज्जित वनाप्रमाणे वसुधा, मिष्ट मधुरते ग्रहण करावे, त्यात असे सार्थकता. फुला फळांनी असे सुसज्जित वनाप्रमाणे वसुधा, मिष्ट मधुरते ग्रहण करावे, त्यात असे सार्थकता. 5वा दोहा ऐकूयात. सार संग्रह सोपजू, त्यागै फटकी असार, कबीर डरे हरि नावले, पसरे नहीं विकार. सार संग्रह सोपजू, त्यागै फटकी असार, कबीर डरे हरि नावले, पसरे नहीं विकार. कबीर म्हणतात की सूप चांगल्या गोष्टींचा संग्रह करतं आणि असार फुलकट वस्तू टाकून देतं. त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा जीवनातील सार तत्व ग्रहण करावं, व्यर्थ गोष्टी सोडून द्याव्यात. विकार पसरतील या भीतीने कबीर हरीचं नाव घेतात. या दोह्यावर संस्कृत सुभाषिताची एक छाप आहे. सुभाषितकाराने एकाच श्लोकात सज्जन आणि दुर्जनांची तुलना केलेली आहे. ऐकूयात आपण तो श्लोक. संत्यज्य शूर्पवद् दोषान् गुणान् गृह्णन्ति साधवः, दोषग्राही गुणत्यागी चालनीव हि दुर्जनः. सज्जन लोक सुपाप्रमाणे असतात, ते दोष टाकून गुण घेतात, तर दुर्जन चाळणीप्रमाणे असतात, ते गुण टाकून दोषांचा स्वीकार करतात. कबीरही तेच उपमान वापरतात. सुपामध्ये धान्य पाखडलं की भूस असतं ते उडून जातं. अचळ धान्य तेवढं सुपात शिल्लक राहतं. तसेच मनुष्याने असाराचा त्याग करून सारतत्व ग्रहण करावं. आता ही गोष्ट सुद्धा वाटते तितकी सहज साध्य होत नाही.
मनुष्याचं लक्ष प्रथम असार भागावर केंद्रित होतं. एकदा का अवगुण पाहण्याची सवय झाली की मनुष्यांचं गुणांकडे लक्ष मुळी जातच नाही. हा दोष एकदा का जडला की त्यातून सुटकाही होत नाही. हा दोष जडू नये म्हणूनच कबीरांनी हरीचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे. नामरूपी बाण हा भवरोगावरील औषधच आहे. आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात. सूप जसे घे तसे सारण, त्यागी असार भाग. नामोच्चारे पसरत नाही, दोष दृष्टी विकार. सूप जसे घे तसे सारण, त्यागी असार भाग. नामोच्चारे पसरत नाही, दोष दृष्टी विकार. पुढचा 6वा दोहा ऐकूयात. कबीर सब घटी आत्मा, सिरजी सिरजनहार. राम कहे सो राम में, रमिता ब्रह्म विचार. कबीर सब घटी आत्मा, सिरजी सिरजनहार. राम कहे सो राम में, रमिता ब्रह्म विचार. कबीर म्हणतात की त्या परब्रह्माने सर्व शरीरात आत्म्याचं सृजन केलेलं आहे. म्हणून रामनामाचं उच्चारण करा. ब्रह्माचा विचार करत करत रामनामात रमून जा. कबीर अद्वैत वेदांताचं अनुसरण करतायत. सर्व सृष्टी परमात्ममय आहे म्हणून सर्व प्राणीमात्रातील ब्रह्मतत्व पाहण्यासच कबीर सांगत आहेत. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. सारी सृष्टी सार अशा त्या परमात्म्याचे रूप. राम नाम तू घेऊन अनुभवी, जे असे ब्रह्म अरूप. सारी सृष्टी सार अशा त्या परमात्म्याचे रूप. राम नाम तू घेऊन अनुभवी, जे असे ब्रह्म अरूप.